सकाळी सकाळी हनुमान चालीसा लावली होती म्हणून प्रिशा जोराजोरात टाळ्या वाजवायला लागली. तिला देवाचे गाणे बरोबर समजायला लागले आता आणि त्या टायमाला बरोबर टाळ्या वाजवते. आणि आता आहे ना, मला व्हिडिओमध्ये चक्क तिने मम्मा म्हणले. तुम्ही ऐका, मी खूप दिवसाची वेट करते की ती मला कधीतरी मम्मा म्हणेल आणि आज फायनली ती म्हणली. शेवटी इतक्या दिवसाची मी वाट बघते. म्हणजे ती म्हणते बरं मम्मा, पण व्हिडिओमध्ये कधीच म्हणत नाही. अशी नाचते ना आजकाल. आणि तिचा व्हिडिओ जर का लागला ना, मग तर सांगायलाच नको. तिच्या गाण्यावर तर खूपच नाचते. लाल लाल कलरची बांगडीच काय, तिचे गाणे फिक्स झाले जातात. त्या गाण्यांवर मस्त नाचते ती. आणि तिच्यामुळे मला तरी असं वाटतं की आमचं पण थोडंफार वर्कआउट व्हायला लागलं, कारण तिच्या नादात आपण पण थोडंसं नाचतोच ना. आणि आता आमची मस्ती बघा. माझ्यापेक्षाही जास्त मस्ती तिच्या पप्पासोबत करते. आणि खरंच म्हणतात ना की मुलींना ना पप्पाच आवडीचे असतात जास्त. आईने काहीही करू दे, पप्पाच जास्त आवडीचे असतात. आणि पप्पांची पण लाडकी मुलगीच असते ना. खरं आहे, तुम्ही किती काही केलं तरी हे नाकारू शकत नाही. मग मीही नाही नाकारू शकत. आहे ती तिच्या पप्पांची फेवरेट आणि पप्पा तिचे फेवरेट. वातावरण इतकं छान झालं होतं ना, असं तुम्ही बघा इथे किती चांगलं वाटतं आहे. मला इतकं छान वाटतं असं वातावरण. पण ह्याच्यानंतर जे होतं ना ते बिलकुल नाही आवडत. म्हणजे पाऊस आवडतो पण चिखल वगैरे नाही आवडत मला. पावसात कसं भिजायला वगैरे सगळ्यांनाच आवडते, पण त्या पावसानंतर झालेलं ते चिखल बिलकुल आवडत नाही. आणि ह्या पाण्याने काय केलं, खिडक्या बंद असून पण आतमध्ये पाणी आलं. म्हणजे तुम्ही बघा 5व्या फ्लोअरवर आहे आणि पाणी आलं आतमध्ये. नंतर जेव्हा सगळं पाऊस वगैरे गेला तेव्हा सगळं क्लिअर झालं. हा व्हिडिओ काढला बघा, इथे काहीच नाही, सगळं ओलवलं. आणि प्रिशा मस्त झोपली होती, अशीच झोपली ती, म्हणजे तशीच. आणि नंतर आम्ही पॅकिंग करत होतो. त्या पॅकिंगसाठी पण ती मध्ये मध्ये येत होती. हा मॉनिटर ठेवायचा होता आम्हाला. तर आम्ही जे जे करत होतो ना त्याच्यामध्ये तिला यायचं होतं. आणि तिला असं वाटत होतं की हे मला का नाही देत तुम्ही, म्हणजे माझ्या हातात द्या, मी पण करू शकते, तुम्हालाच काय येतं, असं तिच्या मनात असेल की तिला खेळायला पाहिजे असेल. पण ही गोष्ट खतरनाक आहे, लागेल हे काही तिला समजत नाही. आणि जर तिच्याजवळ दिलं नाही तर ती जोरात आरडते. काम तुमचं कोणतंही असू द्या, ते काम मम्मीचं असू दे किंवा ते पप्पाचं असू दे, तिचं इनपुट गरजेचं आहे. म्हणजे तिला काम केल्याचं फील येणं खूप गरजेचं आहे. ते तिच्याकडनं चांगलं हो किंवा वाईट हो, त्याचं काही घेणं देणं नाही आहे. फक्त ते ती करते हेच महत्त्वाचं. आणि तिला करू देण्यामध्ये म्हणजे तिचा आनंद बघा तुम्ही. आणि आता तिचं आरडणं पण बघा. कसं बसा तो मॉनिटर बसवला त्यामध्ये, तरी तो पूर्णपणे फिट बसत नव्हता. म्हणजे त्यांची जशी पॅकिंग असते ना तशी पॅकिंग आपल्याला काही जमत नाही. त्यानंतर बसलं थोडा वेळ निवांत बसलो. प्रिशासोबत थोडीशी मस्ती केली. आम्ही जेवण वगैरे आटपलं आणि प्रिशाच्या पप्पाला जायचं होतं मॅच प्रॅक्टिससाठी. पण यावेळेस ते आम्हाला म्हणले की तुम्ही पण चला ना, बघा माझी मॅच प्रॅक्टिस कशी असते. आणि जास्त वेळ लागत नाही, 10-15 मिनटाची गोष्ट आहे. जायला यायला 10-15 मिनटं आणि तिथे गेल्यावर 10-15 मिनटं. मग चला म्हटलं जाऊन बघूया. त्यांची एवढी मोठी बॅग, त्याच्यामध्ये सगळं असतं. तिथे गेल्यावर त्यांनी ती बॅग अनपॅक केली आणि एक एक करून सगळं घालायला चालू केलं. त्यांचे ग्लव्ज वगैरे खूप साऱ्या प्रकारचं प्रोटेक्शन असतं आणि ते सगळं घालून मग नंतर तिथे आत जायचं असतं. आणि हा मुलगा आहे ना इथे बसून, म्हणजे आपल्या टायमिंगवर असते. जर आपल्याला 30 मिनिट कंटिन्युअस हवं असेल त्याचे वेगळे चार्जेस, आणि 10 ओव्हर असतील तर तो तिथे बसतो आणि एक एक करून बॉल त्याच्यामध्ये टाकतो. तर आम्ही ते सिलेक्ट केलं होतं की 10 ओव्हरचं. म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी घेतले होते काहीतरी 200 रुपये. आणि जर तुम्हाला 30 मिनिट कंटिन्यूअस पाहिजे असेल तर त्याचे 400 रुपये काहीतरी चार्जेस आहेत. खूप चार्जेस आहेत बाबा यांचे. आणि मग गेलो आम्ही आणि एन्जॉय करत होतो. पहिले तर आम्ही लांबूनच पाहायला लागलो, कारण मला तशी भीती वाटते. पण नंतर थोडंसं मला कॉन्फिडन्स आला आणि मग मी चांगला व्हिडिओ शूट केला त्यांचा. आणि त्यांचे एक एक शॉट मी ह्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केले. मी रोज टी व्हीवर तर बघतच असते आणि त्यातलेच काही शॉर्ट ह्यांनी रेप्लिकेट केले असं वाटत होते. आणि मी मस्त लांबून चेअर करत होते, शॉर्ट आहे असं म्हणतात ना, तसंच म्हणत होते. आणि प्रिशा आहे ना, जोपर्यंत त्यांनी खेळायला सुरुवात नाही केली तोपर्यंत ती कंटिन्यू त्यांच्या इन्व्हर्टरला म्हणजे त्या बटनाला दाबत होती, नाहीतर त्यांची खुर्चीच मागे सरकवत होती. पण जेव्हा तिचे पप्पा खेळायला लागले तेव्हा ती कंटिन्यू त्यांना बघत होती. आणि त्यांनी जेव्हा तिला बघितलं ना तेव्हा त्यांना चीअर करायला लागली. म्हणजे मस्त जोरात पप्पा असं म्हणली आणि मग जोरात हात हलवायला लागली, जसे की ते त्यांना खूप चीअर करत आहे की काय. आणि
14च मिनटात 10 ओव्हर झाले त्यांचे. थोडा ब्रेक घेत घेत पण 14 मिनटात 10 ओव्हर झाले. मग त्याच्यानंतर आम्ही घरी जायचं. त्याच्या आधी प्रिशा आहे ना त्या जाळीतून त्या बॉलला काढायचा प्रयत्न करत होते आणि ते दादा आहे ना तिथले, ते पण तिला मुद्दाम काढू देत होते की घे तुला. आणि मग थोड्याच वेळात आम्ही घरी जायला निघालो. त्याने सगळं सामान व्यवस्थित ठेवलं त्यांचं आणि आलो आम्ही घरी. बाकीच्या गप्पा नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.